रविवार होता आणि त्यामुळे मुलींना सुट्टी होती। मग आम्हाला थोडंसं उठायला उशीर झाला, उशिराच उठले होते मी। मग मी माझं सगळं ब्रश वगैरे आवरून घेतलं आणि त्यानंतर कोमट पाणी करायला ठेवून दिलं। पाणी कोमट होते तोपर्यंत म्हटलं चला व्यायाम करून घेऊया। आज मी उलटं केलं होतं, आधी व्यायाम करायला घेतला, जसं मला जमलं ना तसे मी व्यायाम करायला घेतले आणि त्यानंतर म्हटलं आता पाणी पिऊया। मग मला ना सूर्यनमस्कार येतात घालता, मग मी सूर्यनमस्कार घातले, थोडंसं स्ट्रेचिंग केलं आणि मग मी पाणी प्यायला घेतलं। कोमट पाणी व्यवस्थित बसून पिलं आणि त्यानंतर मी आंघोळ वगैरे माझी करून घेतली छानपैकी आणि म्हटलं आता चला रविवार आहे, पूजा करून घेऊया। पाणी आलं नव्हतं प्यायचं, मग त्यासाठी बेडशीट घातली आणि जे काही घरातलं पारस होतं ना ते काढून घेतलं आणि नंतर मी पूजा करायला बसले। तर इथे दिव्यावर बघा मस्तपैकी फूल आलं होतं आणि मी आज गणपती बाप्पांना पाण्यात ठेवलं होतं, कारण जे काही घरावर संकट आले ना त्याची जबाबदारी मी आता त्यांच्यावर दिली आहे। त्यानंतर माझी बाकीची सगळी कामं उरकली, आवरलं, कारण मला खालच्या घर जायचं होतं आणि ते डोराला घेऊन पोरी मजा मस्ती करते। त्याला दूध ठेवलं, चपाती ठेवलं, त्याला घरात ठेवलं आणि आम्ही खालच्या घरी निघालो। खालच्या घरी जाऊन पोचलो ना तर तिथे चाललं होतं शेवपापडी बनवायचं, उद्या बाजार असल्यामुळे माल चालला होता आज। तर काकू पीठ लावून देत होती आणि भाऊजी ते पापडी बनवत होते। त्या अगोदर शेवचा घाणा काढून झाला होता। ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही ना काकूने जे वीरवरून आणलं होतं ना पोरींना गळ्यातलं वगैरे, ते काकूने दाखवायला घेतलं त्यांना। तर ते बघत होत्या पोरी सगळं जे काय आणलं होतं ते, आणि त्यानंतर तोपर्यंत घोल्या उठला। मग घोल्याबरोबर आम्ही सगळेजण छान पण त्याच्याबरोबर छान खेळला, त्याला सगळं जरा वेगळंच वाटत होतं। मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ना ह्या श्रीचं फोटोशूट करायचं होतं 11व्या महिन्यातलं, थोडंसं उशीरच झाला होता फोटोशूटला। मग व्हॅलेंटाईनची थीम ठेवून आम्ही फोटोशूट केला, त्यानंतर थोडा वेळ घालवला त्याच्याबरोबर आणि नंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो। तिचं आयुष्य कष्टाचं असतं पण ते खूप सुंदर असतं। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, कमेंट करून सांगा तुमचा आजचा दिवस कसा होता। पुन्हा भेटूया, बाय।